ट्राय करूया उजनीची बासुंदी। BS6 बस दिसते चिपळूण आगारातली, खेड नांदेड। राखीव जागा पाहिजे असेल तर ते करता येणार नाही। शुभ सकाळ मंडळी, सर्वांना नमस्कार। श्री स्वामी समर्थ। मी भूषण स्वागत करतो मराठवाडा विभागातील लातूर जिल्ह्यातून। टाइम झाला सकाळचे 8:12। बॅक टू बॅक एसटी महामंडळाचे जर्नी सुरू आहेत। हॅशटॅग आवडेल तिथे कुठेही प्रवास। काल मी प्रवास केला होता शेगाव ते नांदेड। तिथून म्हटलं लातूर किंवा सोलापूरला जाता येईल, पण सोलापूरचा प्लॅन ताबडतोब कॅन्सल करत आलो मी लातूरला। या ठिकाणी थांबलो मागे दीपक लॉज। लातूर मुख्य बस स्टँड पासून 50 मिनिटं अंतरावर लागेल दीपक लॉज, जेथे तुम्ही फॅमिली किंवा डॉर्मेटरी बेड घेऊन थांबू शकता। दीपक लॉजचे समोर असं काही रेट, सिंगल रूम अटॅच टीव्ही 600 रुपये, डबल सिंगल डबल म्हणजे मॅक्स टू मॅक्स 900 पर्यंत रूम मिळून जातील। जर तुम्ही सिंगल आहात किंवा सोलो ट्रॅव्हलर आहात तर 200 रुपयांमध्ये जनरल कॉट तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल। सोलापूरला गेलो नाही, लातूर पासून आपली आजची जर्नी होणार। म्हटलं थांबायचं कुठे, आलो चालत दीपक लॉजला आणि 200 रुपये देऊन या ठिकाणी मस्तपैकी थांबलो। आणि 200 रुपयामध्ये तुम्हाला सिंगल कॉट, चादर, उशी आणि गरम पाण्याची उत्तम सोयीसुविधा मिळून जाईल। तर लातूरला कधी आलात, थांबायचं असेल तर दीपक लॉज मध्ये थांबू शकता। आणि नंबर तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती। फोन बुकिंग केली तरी चालेल किंवा इथे येऊन तुम्ही भेट दिली तर उत्तम। लातूर मध्यवर्ती बस स्थानक। लातूर मध्यवर्ती बस स्थानकातून तुम्हाला अनेक गावांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये जायला बसेस मिळतील, जसे की नांदेड, पुढे मग देगलूर, शेगाव, नागपूर, अगदी आपल्या मुंबई, बोरिवली, ठाणे या साईडला देखील। लातूर मुख्य बस स्थानकातून तुम्हाला तळ कोकणात देखील जायला गाड्या मिळतील, जसे की लातूर श्रीवर्धन, लातूर रत्नागिरी, लातूर खेड, लातूर कणकवली। आणि यांपैकी आज आपला प्रवास होणार सकाळी 9:15 वाजता सुटणारी लातूर खेड। लागलेलीच आहे समोर बस, साईडला लावली आहे, अजून 1 तास सुटायला। बस नंबर बघा MH20 BL 4027। एसटी महामंडळाची ही माइल स्टील बॉडी। आणि जायचं असेल नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर तर इथून 4 किलोमीटरवरती लातूर बस स्थानक 2 लागेल, तिथून तुम्हाला बसेस मिळतील। लातूर मधून सुटणाऱ्या बसेसचे वेळापत्रक असं काही: मुंबई, वसई, कल्याण, नालासोपारा, ठाणे, पुणे, वल्लभनगर, लास्ट आंतरराज्य बसेस देखील। यांपैकी आपली बस खेड, जिचा टायमिंग सकाळी 9:15। प्रवासाला अजून वेळ आहे, त्याआधी गरम गरम नाश्ता करून घेऊ। कांदे पोहे 30 रुपयाला प्लेट आहे। आणि माझ्या सकाळच्या नाश्त्यामध्ये कांदे पोहे असले तर भाई नाद खुळा। या मंडळी नाश्ता करायला कांदे पोहे तुमच्या आवडीचे आहे की नाही कमेंट करा। बरोबर 9 वाजता गाडी लागते फ्लॅटला आपली लातूर खेड। आणि जाणारा मार्ग बघा कसा आहे: लातूर, उजनी, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, विटा, पाटण, कराड, चिपळूण आणि लास्ट स्टॉप खेड। लातूर खेड, खेड लातूर हा रूट ऑपरेट केला जातो रत्नागिरी विभागातील खेड आगार यांच्यातर्फे। आणि खेड आगारातले टॉप 3 लांब पल्ल्यापैकी हा एक मार्ग लातूर खेड। पहिला कोणता? खेड लातूर नांदेड 600 किलोमीटरचा प्रवास। दुसरा खेड अंबाजोगाई आणि तिसरा खेड लातूर। एकंदरीत आज आपला लातूर ते खेड 499 किलोमीटरचा प्रवास होणार, म्हणजेच मराठवाडा ते कोकण सुपरफास्ट एक्सप्रेस। या बसमध्ये 90% रिझर्वेशन आहे, बुकिंग मी सुद्धा केली। बुकिंग सीट 33 नंबर ही वाली, ट्रॅव्हलच्या बाजूची केबिन। लातूर खेड बसच्या मागे लागली आहे लातूर रत्नागिरी, रत्नागिरी आगार। हिचा रूट मग थोडा वेगळा आहे, तुळजापूर, पंढरपूर, सांगली, कोल्हापूर, नाणीच, रत्नागिरी, खेड, नांदेड। गोदावरी एक्सप्रेस आले कुठून? खेडवरून, आता पोहोचेल नांदेडला। चला मंडळी, फायनली आपली बस रवाना होते ऑन टाइम 9:22 लातूरच्या फ्लॅट क्रमांक 6 नंबरवरून। आणि आजची जर्नी, आजचा प्रवास एकदम धडाकेबाज। एकूण 5 जिल्हे, 3 भयानक घाट टाळणार आहेत। कोणकोणते असतील ते बघूया, पण त्याआधी प्रवासाला सुरुवात तरी करूया। आज आहे वार शनिवार, बजरंग बलीच्या नावाने सुरुवात करूया। बोला जय जय बजरंग बली, जय श्रीराम।
लातूरहून निघाल्यानंतर पुढे औसा बस स्टँड घेतला आणि मग 10:20 1 तासाचा प्रवास करत आपण थांबलो अर्णव बासुंदी या हॉटेलला. 10 मिनिटाचा घेतला आहे छोटासा टी नाश्ता ब्रेक. निघताना चहा आणि आपल्या आवडीचे कांदे पोहे खाली होते. करंट लोकेशन उजनी आणि उजनी ठिकाणी आला तर उजनीची बासुंदी आवर्जून ट्राय करा. ट्राय करूया उजनीची बासुंदी. छोटासा कप आहे, किंमत 30 रुपये. थंड थंड आहे पण मस्त आहे. गावरान बासुंदी. तुम्ही कधी आलात औसा, लातूर, निलंगा, उजनी तर आवर्जून ट्राय करू शकता बासुंदी. ऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. तुळजापूरला येऊन वाजले सकाळचे 11:14 म्हणजे 11:15. तुळजापूरला आहे 3.5 शक्तिपीठांपैकी एक आई तुळजाभवानी मातेचे मंदिर. एकदम हाकेच्या अंतरावर आहे. तर माझ्यासोबत एकत्र बोला, आई तुळजाभवानीचा उदो उदो, आई रजा उदो उदो. लातूर पासून तुळजापूरला येईपर्यंत आपण प्रवास केला राष्ट्रीय महामार्ग 361. इथून सोलापूरसाठी अजून नॅशनल हायवे 52 नंबर आणि मोहोळसाठी म्हणजे पंढरपूर दिशेने जायला अजून एक मार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग 65. अजून पण लागेल पुढे अजून 1-2 नॅशनल हायवे. तर ते काय असतील पुढे बघूया ना बाप्पा. प्रवास करू तोपर्यंत सोलापूर मोहोळला. तुळजाभवानी मंदिराकडे जायचं असेल हा वाला रस्ता सरळ खाली स्ट्रेट. आणि हे वाला नवीनच बांधण्यात आलेलं बसताना. आधी जुनं होतं आता मस्त गेलंय नवीन. धाराशिव जिल्हा तुळजापूर. अमलवाडी. NH52 समाप्त करत आपण कनेक्ट होतोय NH65. सोलापूरसाठी जायचं आपल्याला पुढे आतमध्ये शहरात 1 किलोमीटर अंतर आहे. डावीकडे जातो थेट हैदराबाद, उमरगा, नळदुर्ग. उजवीकडचा मोहोळ, इंदापूर, पुणे, मुंबईसाठी. शेंगा, काकडी, पेरू, शेंगा. 2 जिल्हे क्रॉस करून आपण लागलो सोलापूर जिल्ह्यामध्ये. आधी लातूर, पुढे धाराशिव आणि तिसरा सोलापूर. सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक आणि पाहू शकता पूर्ण बस स्टँड भरून गेलंय. कार्तिक एकादशी येते त्यासाठी जादा बसेस माऊली भक्त चालले आहेत विठुरायाच्या दर्शनी. सोलापूरला गाडी पोहोचली ठीक दुपारी 12:10 आणि आतापर्यंत 125 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला 2 तास 40 मिनिटांमध्ये. काय गाडी पळवली राव, एक नंबर. बसची स्पीड 80 ला लॉक आहे. 80-75च्या खाली गाडी येतच नाही रनिंग मध्ये. आणि तसं पण जुनं चेसिस आहे, ओल्ड इज गोल्ड. फक्त बॉडी नवीन बसवली आहे. निळा पट्टा दिसला आणि सीट
जुनी बस आहे, लाल परीचा चेसिस, बॉडी फक्त बदलली, माइल स्टील वाली बसवली. कोणत्या कार्यशाळेमध्ये? चिकलठाणा. आपली बस गेला तर हळूहळू फुल होते. पंढरपूर, मोहोळ या दिशेने जायला, पुढे आटपाडी, विटा. सोलापूरला येऊन तुम्हाला तीर्थक्षेत्रांना भेट द्यायची असेल जसं की अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, एकूण डिस्टन्स सांगतो. सोलापूरमध्ये मुख्य सिटीमध्ये सिद्धरामेश्वर मंदिर आहे. येथून 40 किलोमीटरवरती अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर, 45 किलोमीटरवरती तुळजापूर आणि 80 किलोमीटरवरती पंढरपूर. 1520 हंगामी पास काढलाय. दिनांक 6 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर. आज तारीख 9 नोव्हेंबर म्हणजे आपला शेवटचा दिवस. रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत चालेल, नंतर मग काहीच उपयोग नाही. आधी माझा प्लॅन होता सोलापूर नाशिक करायचा, परंतु सोलापूरला पोहोचता आले नाही. लातूरला आलो. मग आपले कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे सदस्य आहेत साहिल हुमरे, खेड मधलेच आहे. पास वरती काही बुकिंग होत नाही. मग ताबडतोब गेलो लातूर बस स्टँडला. 5 रुपयाची सीट बुक केली, ही वाली केबिन वाली. बुक केली नसती तर ही सीट आपल्याला आज मिळालीच नसती, कारण बसमध्ये 70% रिझर्वेशन आहे. बघा किंमत बघा, फक्त आणि फक्त 5 रुपये. स्वागत आहे सर्वांचे विठू नगरी आपल्या पांडुरंगाच्या पंढरपूरमध्ये. पंढरपूर बस स्टँड. आपली गाडी आली फ्लॅट क्रमांक 22 नंबरला, जिथून पास होतात चिपळूण, गुहागर, दापोली, पाटण, कराड, इस्लामपूर, तिसंगी दोन्ही मार्गे, सोनके, मोटके. विठू माऊली पांडुरंगांना माझ्याकडून समोर तरी छोटीशी ओर. विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव.
झाला दुपारचे 3:30 आणि आपण पोचलो सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये. आटपाडी बस स्टँड मस्तपैकी फ्रेश होत आटपाडी एस टी कॅन्टीन मध्ये आलोय, म्हणजे हॉटेल एस टी कॅन्टीन. दुपारच्या जेवणासाठी आपल्यासोबत बस चालक बस वाहक दोघेही आहेत. दादा आपलं नाव आणि आपलं? दोघे लातूरचे आहे का? अच्छा, फक्त के डेपो मध्ये तुम्ही 2 पुरी भाजी मागवली आहे आणि 1 राईस भाजी. येस, आपलं दुपारचं जेवण तयार. मोड आलेल्या मटकीची आमटी, त्या ठिकाणी थोडं गोड आणि आपला भात. त्याची कॉस्ट एकूण 40 रुपये. सकाळी निघताना लातूरून मस्त कांदे पोहे चहा खाला होता. पुढे मग उजनीची बासुंदी आणि आता आटपाडी कॅन्टीन मध्ये जेवण. या मंडळी मस्त की जेवून घेऊ. आणि कोण कोण आहेत आटपाडी मधून नक्कीच कमेंट करा. आम्ही आटपाडी बस स्थानक एकूण 6 प्लॅटचं बस स्टँड. इथून तुम्हाला मुंबई, पुणे, गुहागर, पुढे मग सातारा, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर या ठिकाणी जायला बसेस मिळतील. आपल्या आजच्या प्रवासातील सीट एकदम बुकिंग आहे, रिझर्व केलेली आहे, पास काढून सुद्धा, त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि बस चालकची सीट आहे त्याच्या संपूर्ण शेवटपर्यंत काही सीट राखीव ठेवलेल्या आहेत, जसं की ह्या 2 दिव्यांगासाठी, पुढे ज्येष्ठ नागरिक, स्वतंत्र सैनिक, महिलांसाठी मागे 2. तर मागे एस टी महामंडळामध्ये प्रवास करताना आपल्या व्ह्युअर्सने प्रश्न केला होता की जसं मुंबईमध्ये सिटी बसमध्ये महिलांसाठी राखीव जागा, ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव जागा, तसा एस टी बसमध्ये दावा करता येतो का की बाबा मला या ठिकाणी बसायचं आहे? तर हो, तुम्हाला त्या ठिकाणी दावा करता येतो, पण काही नियमांसोबत. आणि नियम असा की ज्या स्थानकातून बस रवाना होईल तेथेच जाऊन तुम्हाला त्या सीटवरती जागा राखीव करता येते. उदाहरणार्थ आपला प्रवास होतोय लातूर ते खेड, तर तुम्हाला राखीव जागा पकडण्यासाठी जावं लागेल लातूर बस स्थानकामध्ये. समजा तुम्ही चाललात पंढरपूर, सोलापूर, राखीव जागा पाहिजे असेल तर ते करता येणार नाही. एस टी महामंडळाच्या नियमाप्रमाणे जेथून बस सुटे तेथे जाऊन तुम्ही दावा करू शकता. आधी हा नियम सर्वांसाठी होता, सर्व बसेस राखीव जागांसाठी. दिनांक 5 सप्टेंबर 2024 पासून जे दिव्यांग प्रवासी आहेत म्हणजे हँडिकॅप, त्यांच्यासाठी कंपल्सरी बस वाहक, बस चालक यांना आरक्षण म्हणजे सीट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी दिली गेली आहे. भले प्रवासी सुरुवातीला बसो किंवा अधूनमधून. आणि दिलेले आहेत की कोणकोणत्या बसेसमध्ये कोणती सीट आहे दिव्यांगांना. आपली बस आहे साधी 3, 4, 5, 6, निम आराम, ही शिवाय वेगळी, शिवशाही वेगळी, बाकी सर्व वेगवेगळे आहेत. फक्त साध्या बसमध्ये 3, 4, 5, 6. देण्यात आलेली माहिती तुम्हाला माहिती असेल आधीपासून तर नक्कीच कमेंट करा. आणि ज्यांना ज्यांना नाही माहिती त्यांच्यापर्यंत ही माहिती आवर्जून पोचवा की बाबा एस टी महामंडळाच्या बसेसमध्ये ज्या राखीव जागा आहेत त्याचा खरंच त्या ठिकाणी दावा करता येतो की नाही. जेवण झालं, लगेच आपली बस रवाना झाली. आटपाडीमध्ये जत्रा भरते वाटतं, उत्तरेश्वर कार्तिकी यात्रा. आणि त्या ठिकाणी मेंढ्या शेळ्यांची यात्रा भरते. दिनांक 14 ते 15 नोव्हेंबरला यात्रा आहे. तर मला आयडिया नाही की नेमकी कसली यात्रा असते. तुमच्यापैकी कोण आहेत का आटपाडीकरांनो? कमेंट करा, कसली जत्रा असतात मला सांगा जरा ती.
स्वागत. सांगली जिल्ह्यातील सोन्याचे शहर गोल्डन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विटामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. विटाला पोहोचलं टायमिंग दुपारी 4:54. विट्यामध्ये 2 पार्टचे बस स्टँड आहेत. समोर 6 आणि इकडे 6. आपली गाडी आली फ्लॅट क्रमांक 12 नंबरला. कार्तिकी वाडीसाठी पंढरपूर यात्रा स्पेशल जादा बस सोडलेल्या आहे, त्यामुळे समोरची खेड लातूर बस लेट झाली. आपल्या कुठे नेलमली गाव घाट उतरल्यानंतर ऑन टाइम असती, आपली गाडबड झाली थेट आटपाडीला. चला चला विट्यावरून कोण कोण आहेत? विट्यावरून हजर लावा कमेंट मध्ये हॅशटॅग आमचं विटा. 2 मिनिटाचं हॉल्टिंग घेत प्रवासी वर्ग घेऊन आपली बस रवाना झाली थेट कराडच्या दिशेने. त्या आधी सुद्धा आपली गाडी थांबेल आंबेगाव कडेगाव. आलं कराड आलं. कृष्णा कोयना नदीच्या काठावर असलेलं कराड शहर, कराड तालुका, जी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांची कर्मभूमी. खाण्यासाठी कराडमध्ये सुप्रसिद्ध अख्खा मसूर. आणि चौथी गोष्ट म्हणजे कराडचं जगावेगळं एसटी महामंडळाचे बस स्टँड आहे की नाही, एकदम जबरदस्त. हे युनिक आगळं वेगळं कराडचं बस स्टँड आहे बघा. कराडचं प्रेम आलं की नाही. कराडला येऊन घेतला गरमागरम चहा 10 रुपयामध्ये. समोर पाहू शकता कराड बस स्टँड वरील एसटी उपहारगृह कसलं जबरदस्त केलंय बघा. 1 नंबर. आतमधून स्वच्छता पण ठेवली आहे मोठ्या प्रमाणात. प्रथम काउंटरवरून कुपन घेणे मग खाण्यास बसणे. बोललो होतो कराड बस स्टँडची बातच काही निराळी आहे. कराडकरांनो एवढी तारीफ करतोय, कमेंट करा जरा हॅशटॅग आमचं कराड स्वच्छ करा. तुम्हाला आतापर्यंत व्हिडिओ मधून देण्यात आलेली माहिती सोबत ही जर्नी कशी वाटते जरा नक्की कमेंट करा. लातूर ते खेड या दरम्यान माझा 5 जर्नी होणार आहे. शेवटचा दिवस आहे. रात्री 11:59 मिनिटापर्यंत आपली 5वी व्हॅलिडिटी आहे. 12 वाजता संपेल. तर व्हिडिओ मध्ये आधी एक वेळा तुम्हाला पॉपअप मेसेज दिसत असेल की लातूर ते खेड एकूण तिकीट भाडे किती, अजून पुढे ऍड करतो पॉपअप मेसेज वरती. पण तुम्हाला कमेंट करायचं आता की लातूर ते खेड एकूण तिकीट भाडे किती आहे. त्याच तिकीट भाड्यावरती 50% महिलांना प्रवास आणि बाकी सर्व विशेष सवलती लागू. सप्रेम नमस्कार.
कोयनेच्या पायथ्याशी वसलेल्या पाटण शहरामध्ये, पाटण तालुक्यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मला वाटलं होतं गाडी 8 सवडला येईल, पण चक्क आली 7:15 वाजता. कराड ते पाटण जास्त नाही, 40 किलोमीटर अंतरावर आहे. पुढे आता अत्यंत महत्वाचा घाट लागणार आहे, कुंभारली घाट, जो कनेक्ट करतो ते चिपळूणला. पण त्याआधी मला काच चांगले नीट आणि क्लीन करायला लागेल, कारण घाटातला व्ह्यू अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा. तर आता पहिले आपण काच पुसून घेऊया. पाटण मधून सुटणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक असं काही फोटो देतोय, आवर्जून स्क्रीनशॉट काढून घ्या. सांगू काय कोकणची माती, घरातल्या गोडव्याची माणसाची नाती, गावाकडं जीव माझा धाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव, हे माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. पाच जिल्ह्यामधून प्रवास करत आपण लागलो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. रत्नागिरीचा चिपळूण तालुका, चिपळूण बस स्थानक, चिपळूण मध्यवर्ती बस स्थानक. आणि या ठिकाणी आपली गाडी पोहोचली ठीक रात्री 10:05. एकंदरीत आपला 12 तासांचा प्रवास पूर्ण झाला. लातूर ते चिपळूण या ठिकाणी येऊ, आणि आतापर्यंत 470 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. अजून बाकी 31 किलोमीटर खेडसाठी. चिपळूणला आलो. आपले एक सबस्क्राइबर भाऊकी. दादा आपलं नाव? ओमकार. कुठलं तुम्ही? चिपळूणचे का? बरं 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 बरं. कसं वाटतं भेटू तुम्हाला? आहे ना. चला मस्त वाटलं भेटून, धन्यवाद. येत आहे खेडला? खेड आहे का? बरं बरं, हरकत नाही हरकत नाही. कुंभारली घाट लय भयानक, इतका पण भयानक नाही, पण टर्न इतके बेकार आहेत ना, लय अवघड. समोरची गाडी कधी येईल, समोर चिकटेल, सांगू नाही शकत नाही. पाटण सोडल्यानंतर आपली गाडी थांबली कोयनानगर बस स्थानकामध्ये. त्या ठिकाणी ऑफिशियली जेवणाचा हॉल्ट आहे. मी तर काही जेवलो नाही. आपला प्रवासी वर्ग आणि बस चालक, बस वाहक जेवले आहेत, आणि त्यांना जेवण देखील मिळणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण सकाळी 9 पासून कंटिन्यू प्रवासाला सुरुवात आहे, जी आता 10 वाजले चिपळूणला येऊ. जल्ला कोण कोण आहे चिपळूण मधून कमेंट करा. हॅशटॅग आमचं चिपळूण, आम्ही चिपळूण करू. गाडी येते का? गणपती बरोबर. परशुराम घाट सध्या तरी एकच लेन सुरू आहे. ही वाली बंद दिसते, कारण त्या ठिकाणी अर्धा भाग कोसळलेला आहे खालचा.
त्यामुळे ती लेन पूर्णपणे बंद ठेवून एकच लेन सुरू ठेवली आहे. आणि समोर बघा लगातार ट्रॅफिक लागलाय. एस टी महामंडळाच्या बसेस, प्रायव्हेट बसेस. आपल्या समोर चालते BS4 कणकवली बोरिवली आणि त्याच्या पुढे चालते MS वाडी गुहागर विठ्ठलवाडी. फायनली आपली जर्नी पूर्ण झाली. लातूर ते खेड आणि खेडला पोहोचण्याचा टायमिंग रात्री 11:05 केली होती. प्रवासाला सुरुवात सकाळी 9:20 लातूर पासून लातूर CBS आणि खेडला संपली 11:05. एकंदरीत 13.5 तासांचा आपला संपूर्ण प्रवास पार पडला मराठवाडा कोकण या सुपरफास्ट एक्सप्रेसने. आपल्या बॅगा बिगा घेऊ आणि रवाना होऊ. आपली बस पण पूर्ण रिकामी झाली. नवीन बॉडी बसवली MS जुन्या चेसेस वरती. कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आणि बसमध्ये आहे बऱ्यापैकी स्वच्छता आहे. बस स्टँड शेजारी एक पण हॉटेल नाही. आलो स्टेशनला पायी चालत आणि जेवणासाठी घेतला शेजवान फ्राईड राईस व्हेजमध्ये आणि या ठिकाणी चटणी. टाइम झाला मध्यरात्रीचे 11:55. आपला पास 4 मिनिटांनी संपेल आणि त्यामध्ये कोणती जर्नी होऊ शकत नाही. तसं पण आपला आता परतीचा प्रवास होतो मुंबईकडे. इथून ट्रेन आहे खेड स्टेशन पासून तुतारी एक्सप्रेस आणि कोकण कन्या. गॅरंटी आहे की दोन्हीच्या दोन्ही ट्रेनमध्ये गर्दी असेल. बघू आता मॅनेज करून जाऊ मुंबईला. त्याआधी जेवून घेऊ या मंडळी जेवायला या. खेड रेल्वे स्टेशन बघा बाहेरून कसं केलं एकदम मुली डेव्हलपमेंटमध्ये जबरदस्त. खेड आगारातील लातूर खेड ST बसचा प्रवास तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करत आपल्या चॅनलला नवीन भेटले असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये. तोपर्यंत तुम्ही भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा. आणि हो कोण आहेत की नाही खेडमधून व्हिडिओ बघणार आहे नक्कीच कमेंट करा. # आमचं खेड.